शेती करताना सर्वात अवघड काम म्हणजे कोणत्याही पिकांची पेरणी करणं होय। यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज लागते, त्यासोबतच वेळ पण वाया जातो। हेच काम सोपं होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहणाऱ्या रणजित निंबाळकर यांनी पेरणी यंत्र तयार केलंय। हे पेरणी यंत्र मानव ट्रॅक्टर तसेच पॉवर टिलर चलित आहे, त्यामुळे टोकन पद्धतीने शेतामध्ये बियांची अचूक पेरणी करता येते। शेती करताना सर्वात अवघड म्हणजे कोणत्याही पिकाची पेरणी करणं। सध्याच्या घडीला पाहिलं तर शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि यामध्ये शेती अवजारांमध्येही मोठे बदल होताना दिसतायत। मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। हीच गोष्ट लक्षात घेत रणजित निंबाळकर यांनी हरिहर ॲग्रो रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करून मानव ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर चलित पेरणी यंत्र विकसित केलं आहे। या पेरणी यंत्रामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे। तसेच पेरणी करताना 2 ओळींमधील अंतर 4 इंचापासून ते आवश्यकतेनुसार वाढवता किंवा कमी करता येतं, ही या यंत्राची विशेष बाब आहे। शेतकऱ्यांच्या वेळेची बचत या यंत्रामुळे होणार आहे, त्यामुळे हे पेरणी यंत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। तसेच या यंत्राला शासकीय अनुदान देखील उपलब्ध असल्याची माहिती रणजित निंबाळकर यांनी दिली। सध्या बहुतांश पेरणी यंत्रांमध्ये काही प्रमाणात बियाणं शिल्लक ठेवावं लागतं, मात्र रणजित निंबाळकर यांनी तयार केलेल्या या नव्या यंत्रामध्ये बियाणं शिल्लक राहत नाही आणि संपूर्ण बियाण्यांची अचूक पेरणी होते। या पेरणी यंत्राद्वारे कांदा, मेथी, कोथिंबीर, मका, सोयाबीन, कापूस, गाजर, तूर, भुईमूग यांसारख्या विविध पिकांची पेरणी करता येते। या यंत्राला बनवण्यासाठी 15,000 खर्च आला आहे, तर याची किंमत 25,000 रुपये अशी आहे।